सुरुवातीला अजित पवारांच्या विमान अपघातावरनं आता राज ठाकरेंनी काही सवाल केलेत ते बघूयात. विमान अपघातावरनं गुन्हा का दाखल होत नाही, काय काळबेर आहे, असे प्रश्न राज ठाकरेंनी सरकारला विचारलेत आणि सुनेत्रा पवारांनी देखील या संदर्भात बोललं पाहिजे असं राज ठाकरे म्हणालेत. बघूयात. अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही. एफआयआर नोंदवून का नाही घेतला जात आहे एवढ्या गोष्टींचं फक्त उत्तर सरकारने द्यावं. अजितदादांच्या अपघातावरून गुन्हा नोंदवून का घेतला जात नाही असा सवाल मनसे अध्यक्षांनीही केला. रोहित पवारांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुंबई आणि बारामतीत देखील पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर अजितदादांच्या तपासाच्या बाबतीमध्ये मदत व्हावी अशी भूमिका घ्यावी अशी विनंती रोहित पवार यांनी राज ठाकरेंना केली आणि त्यानंतर राज ठाकरेंनी 2 सवाल सरकारला केलेत. अजित पवारांचा अपघात धोक्याने झाला की धोक्याने? गुन्हा का नोंदवला जात नाही? पोलिसांवर दबाव कशासाठी टाकताय? अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरतायत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे. मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये. एफआयआर नोंदवून का नाही घेतला जात आहे एवढ्या गोष्टींचं फक्त उत्तर सरकारने द्यावं. 3 ठिकाणी प्रयत्न करून पण जर समजा नोंदवून घेतले जात नसतील आणि पोलीस स्टेशनवरती जर समजा तुम्ही दबाव टाकत असाल की नोंदवून घ्यायचा नाही म्हणून, तर हे कशासाठी आहे हे कळलं पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्राला कळलं पाहिजे. अधिकाऱ्यांना जर समजा सरकारच सांगत असेल की करून घ्यायचं नाही तर तुम्ही अधिकाऱ्यांना काय दोष देणार? सरकारी दबावामुळे एफआयआर जर नोंदवला जात नसेल तेही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी, तर याच्यात काय नेमकं काळबेरं आहे ते मला असं वाटतं सरकारला. ते गुन्हा दाखल होणार नाही असं कोणी म्हणतो? मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये ते असं म्हणाले की घटना बारामतीची आहे, तुम्हाला जर गुन्हा दाखल करायचा असेल तर बारामती पोलीस स्टेशन मध्ये केला पाहिजे. आता याच्यात तर माझ्या माहितीप्रमाणे चूक नाही आहे, पण जेव्हा आग्रह झाला तेव्हा मग कदाचित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचा आग्रह असेल, कारण नसताना या एका छोट्या घटनेतून शंका निर्माण होऊ नये म्हणून 0 एफआयआर केला आणि जी माहिती कागद उपलब्ध आहे ती बारामतीकडे चौकशीसाठी पाठवली. विमान अपघातावरून डीजीसीए आणि व्हीएसआर विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांनी प्रयत्न केलेत. मात्र गुन्हा दाखल का होत नाही यावरून सुनेत्रा वहिनींनीही बोलावं असं राज ठाकरे म्हणालेत. आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही एफआयआर घेऊ नका. तर या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे. मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे, पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही रोहित पवारांनी भेट घेतली. काही कागदपत्र आपण मुख्यमंत्र्यांना दिली असून ही कागदपत्र अमित शहांना दिली जाणार आहेत. तसंच अधिकाऱ्यांसोबत बोलून गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न करेन असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं रोहित पवार म्हणालेत. एफआयआर बद्दल मी मुख्यमंत्री साहेबांची होम मिनिस्टर साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी तिथं बोलल्यानंतर त्यांनी त्याच्यावर खूप डिटेलमध्ये आमची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जे या विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याकडनं काही टेक्निकल गोष्टी मी समजून घेऊन त्याच्या बाबतीत नक्कीच काय आपल्याला करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करेल असा शब्द हा मुख्यमंत्री साहेबांनी इथं आम्हाला दिलेला आहे. डॉक्युमेंट आणि काही पत्र त्यांनी मागितलेले आहेत. जे डॉक्युमेंट आणि पत्र घेऊन ते नक्कीच उद्या जाऊन या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापुढे ते मांडतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की गुन्हा का दाखल होत नाहीये. रोहित पवारांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीआयडी घातपात, निष्काळजीपणा आणि इतर गुन्हेगारी कृत्य या 3ही अँगलने तपास करत आहे. त्यामुळे घातपात किंवा गुन्हेगारी अँगल सिद्ध झाल्यास तशी कलमं लावून गुन्हा नोंदवला जाईल. दुसरा तपास हा डीजीसीए
म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंतर्गत AAIB अर्थातच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून तपास सुरू आहे आणि AAIBचा प्राथमिक अहवाल हा पुढच्या 24 तासात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अहवालामध्ये कोणता ठपका ठेवला जातो त्याच्या आधारे गुन्हा दाखल होईल. म्हणजेच ठोस पुरावा किंवा आधाराची गुन्हा नोंदवण्यासाठी वाट पाहिली जात आहे असं दिसतंय. जे या देशाचे जे स्टेट एव्हिएशन मिनिस्टर आहेत मुरली मनोहर साहेब, त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की महिना होण्यापूर्वीच तो अहवाल तिथे येईल. अपेक्षा आहे उद्यापर्यंत तो अहवाल येईल. फक्त अहवाल देत असताना कुठे थातोर मातोर अहवाल देण्यासाठी अहवाल जर त्यांनी दिला तर हे उचित ठरणार नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं या अहवालाकडे लक्ष आहे. डिटेलमध्ये अहवाल येणं हे महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारनं IPC मध्ये बदल करून BNS भारतीय न्याय संहिता आणली आहे आणि त्यानुसार गुन्हा कुठेही नोंदवता येतो. मात्र एखाद्या एजन्सीचा तपास सुरू आहे म्हणून गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही असं कुठेही नाही आहे आणि सुप्रीम कोर्टानंही त्यावर स्पष्ट सूचना दिल्याचं रोहित पवारच सांगतायत. अर्थात येत्या 24 तासात AAIBचा प्राथमिक अहवाल झाल्यावर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. सुनील जाधवसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.